हॅलो, नमस्कार. वेलकम टू अर्थनीती. मी गजानन मस्के. कंबाईन पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर टार्गेट असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इकॉनॉमिक्सची आपण टेस्ट सिरीज घेऊन येतो. ब्रेन स्टॉर्मिंग टेस्ट सिरीज 4.0 त्याच्याबद्दलचे हे सगळे वैशिष्ट्य आहेत. पण ते बघण्याच्या अगोदर टेस्ट सिरीजचं महत्त्व काय आहे तर लक्षात घ्या. त्यावेळेला आपण अभ्यास करतो, पूर्ण समजून घेतो, रिव्हिजनही, मग परीक्षेला आयोगाच्या पेपरला गेल्यानंतर असं लक्षात येतं, पेपर ओळखीचा आहे, प्रश्न ओळखीचे आहेत, वाचलेली कन्सेप्ट आहे, फॅक्ट सगळं. पण मग ॲक्युरेट उत्तर देता येत नाही. याचा अर्थ काय? आपल्या अभ्यासाचं ॲप्लिकेशन न करता येणं किंवा तिथे गेल्यावर अजून एक लक्षात येतं, की तर हे ओळखीचे असल्यामुळे 4 पैकी 2 ऑप्शन एलिमिनेट झाले. 2 मध्ये मी अडकलो. म्हणजेच अर्धवट अभ्यास आहे किंवा एखादी कन्सेप्ट आहे, ती माहिती आहे, वाचली आहे, समजली आहे मला. पण आयोगाने जर फिरून विचारली तर उत्तर देता येत नाही. मग कन्सेप्टची पूर्ण क्लॅरिटी नसणे किंवा त्याच कन्सेप्टचं ॲप्लिकेशन न जमणे, त्याच्याही पलीकडे कधी-कधी आयोग इंटरलिंकिंग करतं. मग कन्सेप्टची असू द्यात किंवा फॅक्टची 2-2 टॉपिक एकत्र मिक्स करून विचारतं. तुम्हाला मी पी-वाय-क्यू घेऊन मागे बरेच उदाहरणं दिलेले आहेत. एकदा आवर्जून बघून घ्या. तो अशा पद्धतीनं कन्सेप्टचं अंडरस्टँडिंग, ॲप्लिकेशन, इंटरलिंकिंग ह्या अँगलनी अभ्यास झालाय का? हे फक्त परीक्षेत आयोगाच्याच पेपरला गेल्यावर आपण चेक करतो. आणि मग पूर्ण तिथं लक्षात येतं, की काहीतरी कमी पडतंय. मग स्कोर तर येतो, पण ॲव्हरेज स्कोर येतो. त्यामुळे रिझल्ट जातो आणि मग पुन्हा 1 वर्ष आपल्याला मेहनत करावी लागते. ह्या गोष्टी होऊ नये, आपलं वर्ष वाया जाऊ नये, यासाठी टेस्ट सीरीज लावणं गरजेचं आहे. आता आपले प्रश्न हे आयोगाला कंप्लीटली समोर ठेवून पी-वाय-क्यू बेस नवीन एम-सी-क्यू तयार केलेले असतात. म्हणजे बरेच विद्यार्थी पी-वाय-क्यूला आपण प्रॅक्टिसमध्ये एम-सी-क्यू घेतो आणि त्यालाच आपण टेस्ट सीरीज म्हणतो. असं न करता इथं पी-वाय-क्यूचा बेस असेल, पण ॲज इट इज पी-वाय-क्यू नसेल. कारण काय होतं, की तुम्ही बऱ्यापैकी सगळे आयोगाचे प्रश्न बघितलेले आहेत, पाठ झालेत. तेच जर मी त्या टेस्ट सीरीजमध्ये टाकले तर काय करणार? धडाधड उत्तर देणार तुम्ही. त्याचं हे उत्तर, त्याचं ते उत्तर आणि स्कोर भरपूर येणार. हा काय झाला? फेक कॉन्फिडन्स झाला. चुकीचा याचा तुम्हाला कॉन्फिडन्सचा फटका परीक्षेत बसेल. तसं न करता इथं फ्रेश नवीन प्रश्न तयार केले जातील, पण पॅटर्न आयोगाचा असेल. हे झालं टेस्ट सीरीजचं महत्त्व आणि क्वेश्चन कसे असतील आपले ते. पुढं इथं तुम्हाला याची बेसिक इन्फॉर्मेशन देतो. बऱ्याच जणांना हा डाऊट आहे, की किती पेपर असतील वगैरे काय? हे कंबाईन प्रिलिम टेस्ट सीरीज 4.0 एकूण 12 पेपर असतील आपले. त्यामध्ये टॉपिक वाईज 6 आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह 6. एक पेपर टेस्टचा 40 प्रश्नांचा असेल. त्यामध्ये 30 मिनिट तुम्हाला दिले जातील. पुण्यात असाल तर आवर्जून ऑफलाईन जॉइन करा. कारण नुसता अभ्यास असून प्रश्न बरोबर येणं पर्यंत आपली लढाई नाही आहे. हे समजा मी तुम्हाला पेपर दिला, तुम्हाला सर माझे सगळे प्रश्न बरोबर आले. आपल्या टेस्टचे 40च्या 40 क्वेश्चन एका टेस्टमध्ये सगळे बरोबर आले. मग मी म्हणलं, "अरे किती वेळात सोडवलं तू?" तर मग जवळपास 1 तास पेपर सोडवला. प्रश्न 100 आहेत का? नाही 40 आहेत. म्हटल्यावर कमी वेळ लागला पाहिजे का नाही? मग असे पूर्णच्या पूर्ण पेपर तुम्ही आयोगाचे सोडवलेत वेळ न लावता सगळे उत्तर बरोबर आले तरी फायदा नाही ना. वेळेची लढाईसुद्धा आपल्याला विचारात घ्यावा लागेल. म्हणून इथं लेक्चर हॉलमध्ये या. बरोबर डॉट अर्धा तास तुम्हाला इथं दिला जाईल. त्या अर्ध्या तासात तुम्हाला त्या प्रेशरचं सगळं फील येईल, जे की आयोगाच्या पेपरमध्ये असतं. एक्झाम हॉलचं वातावरण इथं तुम्हाला मिळेल आणि त्या प्रेशरमध्ये एक्झाम हॉलच्या एन्व्हायर्नमेंटमध्ये पेपर सोडून जे मार्क येतात, ते खरे मार्क असतात. उगाच लायब्ररीत, रूममध्ये बसून मी पेपर डिटेलमध्ये सोडवलाय. तर आउट ऑफ मार्क आले मला. काहीच अर्थ नाही. म्हणून ती स्पीड, ते टेन्शन, ते प्रेशर हे हँडल करून तुम्हाला आयोगाच्या लेव्हलचे प्रश्न आपल्या टेस्ट सीरीजमध्ये मिळतील. मग त्यात मल्टी लाइनर आले, सिंगल लाइनर, कन्सेप्च्युअल, अंडरस्टँडिंग, फॅक्च्युअल सगळा एरिया कव्हर केलेला आहे आणि आयोगाच्या पद्धतीनं आपण सगळं कंडक्ट करू. त्यामुळं इथं 30 मिनिट 40 प्रश्न आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट येतो, की फक्त मराठीत असेल तर जड जातं किचकट म्हणून आयोगासारखा पॅटर्न इथेही ठेवलाय. प्रश्न मराठीत असेल आणि त्यालाच पुन्हा ट्रान्सलेट करून इंग्लिशमध्ये केलेला असेल म्हणून इंग्लिश आणि मराठी दोन्हीही. प्रश्नाचा दर्जा, काठिण्य पातळी मॅक्झिमम लेव्हलला आयोगाला मॅच करायचा प्रयत्न करतोय आपण. अंडरस्टँडिंगचे असतील, ॲप्लिकेशनचे, इंटरलिंकिंगचे प्रश्न असतील. फक्त कन्सेप्टवर नाही तर त्यासोबत फॅक्टवरचे, करंट बेस्ड क्वेश्चन, गव्हर्नमेंट स्कीमचे सुद्धा प्रश्न इन्व्हॉल्व केलेले आहेत. प्रत्येक पेपरच्या प्रश्नामधून याच्यामधून मी तुम्हाला नवीन अँगल, व्हॅल्यू एडिशन, तुमची डेप्थ कशी वाढवता येईल यासाठीचे सुद्धा इनपुट्स देईल. आणि आयोगाचे प्रश्न, विद्यार्थ्यांची मानसिकता या गोष्टी सुद्धा विचारात घेतलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीला कसं डील करता विद्यार्थी म्हणून आणि मग आयोग बरोबर त्याच्या कसं अपोझिट उत्तर टाकतं, अशा बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करून तुम्हाला ही सगळी पेपरची रचना दिसेल. अशा पद्धतीनं ही ब्रेनस्टॉर्मिंग टेस्ट सीरीज आपली तिची वैशिष्ट्य. कधीपासून सुरू होतीये तर 20 ऑगस्ट गुरुवार येतोय. दुपारी 2:30 वाजता टाईम असेल. तर डॉट 2 वाजून 30 मिनिटाला आपला पेपर स्टार्ट होईल. अर्धा तास चालेल. तुम्हाला तो पेपर 3 वाजता थांबवला जाईल आणि तिथून पुढे डिस्कशन सुरू होईल. मग इन डिटेल व्यवस्थित त्या प्रश्नाचं, पर्यायाचं
काय ट्रॅप टाकला होता? कशा पद्धतीने तुम्ही तुमचा अप्रोच ठेवला पाहिजे? असे सगळे इनपुट्स तुम्हाला डिस्कशनमध्ये येतील. प्रॉपर 40 या क्वेशन्सचं व्यवस्थित डिस्कशन घेऊन, काय तुमचे डाऊट असतील, क्वेशन आन्सर असतील, तेही आपण घेऊयात आणि कंप्लीट डिस्कशन करून मग पुन्हा इथपर्यंत थांबायचं नाही. तर आता इथून पुढे आपली खरी लढाई सुरू झाली. ती म्हणजे ही. मी या टेस्टच्या नंतर तुमच्याकडून म्हणलं ना तुम्ही आवर्जून पुण्यात असाल तर ऑफलाईनला का या? त्याचं कारण आहे, हा सेल्फ इव्हॅल्युएशन रिपोर्ट तुमच्याकडून भरून घेईल. जो आपला पेपर झाला, त्यामध्ये इथं देईल तुम्हाला किती नंबरचा पेपर होता? टेस्ट नंबर 1. नंबर ऑफ क्वेश्चन तुम्ही किती अटेम्प्ट केले, तो आकडा इथे लिहायचा. ही झाली पहिली टेस्ट. त्या टेस्टमध्ये तुमचे जे प्रश्न तुम्ही अटेम्प्ट केले, समजा 40 पैकी 35 प्रश्न अटेम्प्ट केले, 5 नाही झाले, तर तुम्ही इथे लिहायचं 35. त्या अटेम्प्ट केल्यापैकी किती प्रश्न बरोबर आले, ते इथे लिहायचा आकडा. 35 पैकी समजा 30 बरोबर आले, 5 चुकले. मग रॉंग क्वेश्चनचा आकडा इथे लिहायचा. किती चुकले? 5. आता एवढ्यावर थांबायचं नाही. तुम्ही एवढंच करून काय करता? टेंटेटिव्ह स्कोर काढता. तर एवढा-एवढा स्कोर आला माझा, झालं. आता इथून पुढे आपला अर्थनीती पॅटर्न सुरू होतो. मला तुमच्याकडून काय करून घ्यायचं बघा. या रॉंग क्वेश्चनमध्ये किती प्रश्न तुमचे कन्सेप्टवर चुकले, तो आकडा पाहिजे मला. किती प्रश्न फॅक्ट्सवर चुकले, किती प्रश्न करंटचे, योजनेवरचे किती, याच्याही पलीकडे जाऊन सिली मिस्टेक्स किती झाल्या, एवढं मायक्रो एनालिसिस आपल्याला करायचं. म्हणून आवर्जून इथं ऑफलाईनला या. तुम्ही अर्धा तास पूर्ण आयोगाच्या एन्व्हायर्नमेंटमध्ये सारखा प्रेशरमध्ये, टेन्शनमध्ये पेपर दिला पाहिजे, स्पीडमध्ये दिला पाहिजे. देन आफ्टर हे इव्हॅल्युएशन केलं पाहिजे. सेल्फमध्ये ज्यावेळेला असता, तुम्ही एवढं डिटेल इव्हॅल्युएशन करत नाहीत. फक्त किती बरोबर, किती चुकले आणि किती स्कोर काढता आणि ठेवून देता पेपर. अभ्यास करायला लागता. असं अजिबात करायचं नाही. एवढं मायक्रो एनालिसिस, कन्सेप्टचे चुकले तर कुठल्या टॉपिकवरचे चुकले, फॅक्टवरचे चुकले तर का चुकले, कन्फ्युजन झालं, 4 पैकी 2 ऑप्शन एलिमिनेट झाले, 2 मध्ये काय जे असेल ते. मला सांगा, ह्या चुकाच जर आपण बाहेर नाही काढल्या, तर अभ्यासाची दिशा कशी बदलेल? त्याला मी नेहमी म्हणतो डॅमेज कंट्रोल. जर आपल्याला डॅमेज कंट्रोल करायचं असेल, तर आधी किती डॅमेज झाले आणि कुठे डॅमेज झाले हे शोधावं लागेल. अशा सगळ्या ह्या आपल्या इम्प्रूव्हमेंटसाठीच्या गोष्टी तुम्हाला इथं मिळतील. आणि मग हा झाला पेपर 1. ह्यात जर एवढ्या चुका कळाल्या, तर आपण पुढच्या वेळेस अभ्यासाची दिशा बदलू, परफेक्शन वाढवू, कन्सेप्टची अंडरस्टँडिंग वाढवू. मग सेकंड पेपरला काय व्हायला पाहिजे? इम्प्रूव्हमेंट दिसायला पाहिजे. मग हीच थर्ड पेपरला, फोर्थ पेपरला असं जर केलं, तर 12 पेपर आहेत तुम्हाला. इम्प्रूव्हमेंट कुठल्या लेव्हलला जाईल, फॅक्ट्स परफेक्शन होईल, कन्सेप्ट क्लॅरिटी होऊन जाईल आणि मग डेफिनेटली परीक्षेत याचा फायदा तुम्हाला दिसून येईल. राईट? हा झाला इथपर्यंतचा प्रवास सिली मिस्टेकचा. पुढे याच सेल्फ इव्हॅल्युएशन रिपोर्टमध्ये मी अजून काय केलंय, तर निगेटिव्ह मार्क किती त्याचा आकडा पाहिजे मला. बरोबर? ह्या एका टेस्टला तुमचे किती निगेटिव्ह मार्क गेले आणि किती प्रश्न तुम्ही अटेम्प्ट नाही केले. त्याचं काय कारण आहे? कशामुळं? ते इकडं खाली आता. एकूण तुमचा फायनल स्कोर किती आहे? आणि इथं नवीन कन्सेप्ट आहे बघा ही पोटेन्शियल स्कोर. हा काय प्रकार आहे बघा. फायनल स्कोर म्हणजे आत्ता जो काढला त्याच्यानुसार. पोटेन्शियल स्कोर म्हणजे काय? आपण म्हणतो ना का पेपर झाल्यावर, "सर, फर्स्ट आन्सर की एवढा स्कोर आला, पण एवढा अपेक्षित नव्हता. म्हणजे मला अजून किमान 7-8 मार्क जास्त पाहिजे होते. कसं काय कमी आला?" अजून जास्त पाहिजे होते म्हणजे तो आपला पोटेन्शियल स्कोर आहे. म्हणजे तुमचे जे काही समजा स्कोर आला, एकूण परीक्षेमध्ये 40, त्याच्यात मला 50 अपेक्षित होता. हा पोटेन्शियल स्कोर आहे. तुम्हाला अपेक्षित असलेला स्कोर जो आला नाही. मग ह्या दोघांमधला गॅप किती आहे? 10 क्वेश्चनचा, 10 मार्कांचा, 5 मार्कांचा, जे काय असेल ते. इथपर्यंत काम करायचं आपल्याला. पुढे अजून काही जे प्रश्न अटेम्प्ट नाही केले, त्याचं रिझन पाहिजे मला. का बरं अटेम्प्ट नाही केले? वेळ नाही भेटला? का तो वाचण्यातला नव्हता? आउट ऑफ बॉक्स, आउट ऑफ सोर्स होता? काय जे असेल ते. त्याचं रिझन बघायला लागेल ना. जनरली जे प्रश्न अटेम्प्ट नाही केले, भले थोडेच असणार, 2-3 का असणार, त्याकडे कोणी लक्ष देत नाही. आपण तिथेही लक्ष द्यायचं. नेक्स्ट. परत स्ट्राँग एरिया कुठला तुमचा? आता असं नाही की सगळंच निगेटिव्ह आहे, सगळंच चुकतंय, सगळंच प्रॉब्लेम आहे. नाही ना बाबा, चांगलं पण आहे ना काही. मला 40 प्रश्न आहेत आपल्या टेस्टमधले. त्यापैकी माझं म्हणणं आहे, काही 10, 15, 20 प्रश्नावरून तुम्हाला असं लक्षात आलं, की नाही अरे, ह्यावरचे प्रश्न माझे चुकतच नाहीयेत. हा टॉपिक खूपच चांगला झाला आहे. मग कन्सेप्टचा एरिया फारच चांगला आहे मला. मग पॉझिटिव्ह बाजू पण आहे ना, तर कन्सेप्ट खूप चांगले आहेत. काही जणांचं उलटं आहे. कन्सेप्ट वीक आहेत, फॅक्ट पार्ट आहेत. तर फॅक्ट्सवरचा एकही प्रश्न चुकत नाही. चांगली गोष्ट आहे. मग आपले तेही पॉइंट बाहेर येऊ द्यात ना. निगेटिव्हिटीच काढायची असं नाहीये. आपली पॉझिटिव्हिटी सुद्धा आपण फाइंड आउट करू, की आपल्याला कुठल्या एरियावर जास्त काम करायचंय, कुठल्या एरियावर ऑलरेडी काम झालंय आणि त्याचं आउटपुट पण मिळतं. नाहीतर आपण मेहनत तर करतोय, पण आउटपुट चेकच नाही करत. पॉझिटिव्ह अँगलने पण, निगेटिव्ह अँगलने पण. हे आउटपुट म्हणजे काय? पॉझिटिव्ह. म्हणजे मी कामही करतोय आणि मला मार्कही येतायत. मला आउटपुट पण येतंय. राइट? इकडे आता क्विक टॉपिक. आता हा एरिया महत्त्वाचा आहे. म्हणजे मी त्या विषयावर काम करतोय, त्या टॉपिकवर मेहनत घेतोय, पण आउटपुटच येत नाही. मग काय येत नाही ते शोधावं लागेल आपल्याला. त्यासाठी तर टेस्ट सीरीज आहे ना मग. आणि ओव्हरऑल कन्क्लुजन ह्या सगळ्या रिपोर्टवरून मला काय जाणवलं, काय लक्षात आलं स्वतःबद्दल आणि हे सगळं तुम्हाला इथं लिहायचं आणि जर ऑनलाईनचे विद्यार्थी पुण्याच्या बाहेर असाल, ह्या नंबरवर तुमचा रिपोर्ट पाठवायचा आहे. मग आपण प्रॉपर कन्सल्ट करू, डिस्कस करू, पुढची दिशा ठरवू. तर तुम्हाला याबद्दलचं प्रॉपर गाईड करेल.
ह्या रिपोर्टचा तुम्हाला एवढा फायदा होईल लक्षात घ्या. ह्याची प्रिंट काढायची बरं का. ह्याची प्रिंट आपल्या अर्थनीतीच्या टेलिग्राम चॅनलला मी टाकलेली आहे. ही इमेज. मग तुम्ही टेस्ट सीरीज लावा नाही तर नका लावू, पण हे तरी करा. टेस्ट सीरीजच्या विद्यार्थ्यांना तर इथं तुम्हाला ही हार्ड कॉपी मिळून जाईल, डोंट वरी. जे ऑनलाईन आहेत पुण्याच्या बाहेर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातले विद्यार्थी, त्यांना ही तुम्हाला पी-डी-एफ स्वरूपात मिळेल. तुम्ही त्या ठिकाणी झेरॉक्स सेंटरवर हे जायचं. कुठलाही आपला पेपर झाला, की ही रिपोर्ट पूर्ण शीट भरायची आणि आपल्या त्या नंबरवर पाठवायची, जो आता नंबर दाखवला तुम्हाला. त्यानुसार मग आपण पुढे इम्प्रूव्हमेंट करू. तर अशा पद्धतीनं हा झाला सेल्फ इव्हॅल्युएशन रिपोर्ट आणि ही झाली त्याची वैशिष्ट्य. इथपर्यंत तुम्हाला काय लक्षात आलं? ब्रेनस्टॉर्मिंग टेस्ट सीरीज का लावावी? यामागचं उत्तर दिलं. का बरं? कुठल्याही बॅचला अगोदर ॲडमिशन घेण्याच्या अगोदर विद्यार्थ्यांना क्लॅरिटी देतो. तुम्हाला यात काय मिळणार आहे? सो इफ यू आर कम्फर्टेबल, तुम्हाला असं वाटलं की येस हे योग्य आहे, तरच ॲडमिशन घ्या. तुमचे एफर्ट्स, तुमचे पैसे इथे इन्व्हेस्ट करा. अदरवाईज तुम्हाला असं वाटलं की नाही हे बिनकामाचं आहे, येस युअर चॉईस. तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्ही प्लॅन आखू शकता आणि पुढे जाऊ शकता. नो इश्यू. सो हा झाला पूर्ण आपल्या ब्रेनस्टॉर्मिंग टेस्ट सीरीजचा इथपर्यंतचा पार्ट. आता यामध्ये शेड्यूल. मग ही टेस्ट सीरीज जी आहे, ती सुद्धा पूर्ण परत इमेज टेलिग्रामवर टाकलेली आहे. 40 क्वेश्चन असतील, 30 मिनिट असेल, बायलँग्वेज असेल, एक्झामचं टार्गेट हे आपलं सगळं. ऑनलाईनवाल्यांना ड्युरेशन एवढा दिलेला आहे, व्ह्यूज आहेत आणि टेस्ट जी आहे ना, ती टॉपिक वाईज. पहिला पेपर 20 ऑगस्टला आहे आणि टाईम दुपारी 2:30 वाजता. त्याच्यात एवढे टॉपिक कव्हर केले जाणार आहेत. म्हणजे आता तुम्हाला टार्गेट मिळालं. आता येणारा जो काही पेपर आहे त्यासाठी एवढे टॉपिक पटकन वाचा, नीट अभ्यास करा आणि पेपर द्या. एवढा एरिया क्लिअर झाला. दुसरा परत शेड्यूल 24लाच आहे लगेच. 20 नंतर 24ला आहे बरं का, नीट लक्षात घ्या. पुन्हा हे टॉपिक, ह्याचा नीट अभ्यास करायचा, पुढे सरकायचा. पुढचा पेपर 31ला आहे. शेड्यूल लक्षात ठेवा. परत म्हणतो ही प्रिंट पूर्ण काढून घ्या, तुम्हाला लक्षात येईल आणि ह्याच्यानुसार तुमचा अभ्यास नीट करा. सार्वजनिक वित्त कर प्रणाली, इथं पॉलिटी अँगल टाकलेला आहे मी. म्हणजे बऱ्याच वेळा कलम विचारलं जातं. बरोबर ना? सार्वजनिक वित्तामध्ये बजेट आहे. अर्थसंकल्पाचं कलम किती आहे? किंवा अनुदान दिलं जातं त्याच्या कुठल्या कलमाअंतर्गत दिलं जातं? वित्त आयोगाचं आर्टिकल, अशा पद्धतीनेही प्रश्न इथे घेतलेले आहेत. नेक्स्ट पुढचा 7 सप्टेंबरला चलन पैसा महागाई हे एरिया सगळा आणि 21ला पुन्हा इकडचे सगळे एरिया. असं करत करत तुम्ही इथपर्यंत आलात. पूर्ण कोर इकॉनॉमिक्स पूर्ण करून घेतलं तुमच्याकडून. तुम्ही जर हा शेड्यूल फॉलो केला ना, तर डे बाय डे किंवा नेक्स्ट पेपरनुसार असे टॉपिक तुमचे पूर्ण झाले. सिलेबस द एंड झाला इकॉनॉमिक्सचा. आता मी लगेच कॉम्प्रिहेन्सिव्ह सुरू केलं नाही, तर मी एक पेपर कशावर ठेवला माहिती का? हा वाला. बजेट, सर्व्हे, शासकीय योजना, लोकसंख्या. लोकसंख्या हा भलेही जिओग्राफीमध्ये असेल, इकॉनॉमिक्सचे काही प्रश्न येतात का नाही, तोही घेतलेला आहे इथे मी. बरं बजेट सर्व्हेवरचं म्हणजे सेपरेट टेस्ट टाकली मी इथं गव्हर्नमेंट स्कीमवर. ह्या सगळ्यावर 40 क्वेश्चन असतील. म्हणजे तुमचा तो सुद्धा एरिया या टेस्टमधून कव्हर करून घ्यायचा आहे. हे इथं. नेक्स्ट आता इकडं संपल्यानंतर बघा, मग सुरू झाला पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्हचा. कॉम्प्रिहेन्सिव्हमध्ये पहिला पेपर आहे ओन्ली फॅक्ट्स. मला वाटतंय इकॉनॉमिक्सबाबत आपण महाराष्ट्रात पहिल्यांदा असा प्रयोग करतोय. माझ्या प्रत्येक टेस्ट सीरीजमध्ये मी कन्सेप्ट सोबत फॅक्ट्सलाही महत्त्व देतो. एक पेपर असा असेल, त्यात फक्त आणि फक्त फॅक्ट्स, एकही कन्सेप्ट नाही. तो हा कॉम्प्रिहेन्सिव्ह पहिला पेपर आहे, जो इथं होणार आहे. म्हणजे आता वरचे सगळे पेपर पूर्ण सिलेबस तुमच्याकडून कव्हर करून घेतल्यानंतर मी एक पेपर असा घेतोय, की जिथं पूर्ण इकॉनॉमिक्सचे फॅक्ट्स पाहिजेत मला. इथं पर्टिक्युलरली कुठला एक टॉपिक नाही, ऑल टॉपिक्सवरचे फॅक्ट्स फक्त. म्हणजे दारिद्र्यविषयकच्या समित्या विचारल्या जातील. राष्ट्रीय उत्पन्न समिती ते फॅक्ट आले. बँकिंगबाबतचे फॅक्ट्स आले. पंचवार्षिक योजनेचे फॅक्ट्स आले. आंतरराष्ट्रीय संघटना, स्थापना वगैरे ते फॅक्ट्स आले. असा सगळा एरिया फॅक्ट्सचा त्या टेस्टमध्ये असेल. त्याला ओन्ली फॅक्ट्स टेस्टचं नाव दिलेलं आहे. विचार करा. ही टेस्ट फ्रेम करताना मला तुम्ही अशा पद्धतीनं जर ही मेहनत करून देऊन दिली, तर तुम्हाला परीक्षेत आउटपुट मी द्यायची जबाबदारी ही माझी. या सगळ्या टेस्टमार्फत. हे सगळा हा एरिया कंप्लीटली बेस्ड ऑन पी-वाय-क्यू आयोगाला धरून, तुमच्या सिलेबसला धरून असेल. उगाच काहीतरी विचित्र प्रकार टाकायचा आणि तुम्हाला मार्कच घेऊ द्यायचे नाही, असं नसणार आहे. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या अर्थनीती पॅटर्नमार्फत फायदा होतो. मार्क येतात, पण अभ्यास आणि परफेक्शन असल्यानं. अर्धवट असेल तर मग कन्फ्युजनमध्ये जाणार ते आणि त्याच्यातून तुम्हाला शिकायला मिळणार. ठीक आहे. सो फॅक्ट्स पण क्लिअर झाले, कन्सेप्ट पण वर क्लिअर झाल्या, करंटचा अँगल दिला, बजेट सर्व्हेवरचे प्रश्न झाले, गव्हर्नमेंट स्कीम झाले. अजून आता पुढे गेल्यानंतर मग मात्र ह्या कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्टमधून इथे काय मिळेल तुम्हाला? तर हा एरिया सुरू झाला इथून पुढं. कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सेकंड, थर्ड, फोर, 5 हे ज्या इथलच्या 5 आहेत 1, 2, 3, 4, 5 ह्या 5 ह्या मात्र पूर्णतः सगळ्या सिलेबसवर असतील. इथं आता एकच टॉपिक नाही. तर या टेस्टमध्ये पूर्ण इकॉनॉमिक्सवर सगळा एरिया, मग त्यात कन्सेप्ट आले, फॅक्ट आले, दारिद्र्य, बेरोजगारी, सार्वजनिक वित्त सगळे टॉपिक
आणि मग सगळ्या प्रकारचे आयोगाचे जे प्रश्न असतात मिक्स, त्यात फिक्स आयोग असं करतं का, की दारिद्र्यावर प्रश्न येतोच, बेरोजगार येतोच, मग कुठला स्किप केला जाईल, कुठला टाकला जाईल, ते इथं आणि मग पुन्हा इथपर्यंत असा सगळा शेड्यूल आहे इथपर्यंत. ही आपली फीस. त्याच्यानंतर ऑनलाईन, ऑफलाईन टाईम आहे दुपारी 2:30 वाजता. ॲड्रेस हा कॉन्टॅक्ट नंबर. तुम्हाला जर काही अजून इन्क्वायरी करायची असेल, तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. हा झाला शेड्यूल पूर्ण. हा झाला आपला सेल्फ इव्हॅल्युएशन रिपोर्ट. याच्याबद्दल डिस्कस केलंय मी आणि इकडं पूर्ण हे वैशिष्ट्य. तो टाईम आणि डेट लक्षात ठेवा. त्यामुळे आवर्जून तुम्हाला एवढी सगळी इम्प्रूव्हमेंट करायची असेल, तर 20 ऑगस्टला ही टेस्ट सीरीज सुरू होते. वेळ दुपारी 2:30 वाजता. ऑल अबाउट ब्रेनस्टॉर्मिंग टेस्ट सीरीज 4.0. येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला अभ्यासाच्या नंतर काही व्हॅल्युएडिशन म्हणा, जी काही डायरेक्शन म्हणा, इम्प्रूव्हमेंट, एक्झाम ओरिएंटेड अप्रोच या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतील. तुम्ही परत पुण्यात असाल तर तुम्ही ऑफलाईनला आवर्जून का सांगेल, जो काही इथं प्रेशर, टेन्शन एक्झाम हॉलमध्ये असतं तसं एन्व्हायर्नमेंट क्रिएट करून डॉट अर्धा तास तुम्हाला देऊन हे सगळा पेपर सॉल्व्ह करून घेतला जाईल. त्यात मल्टीलायनर असतील, टाईम कन्झ्युमिंग असतील, जेणेकरून की तुम्हाला तेवढा वेळ पूर्ण होणार नाही आणि घाई-गडबड, फास्ट स्पीड तुम्हाला मेंटेन करावी लागेल. यातून तुमच्या चुका होणार. अशा सगळ्या गोष्टी आपण इथं प्रयोग करून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण त्यासाठी तयार राहू, यासाठी हे प्रयोग करायचे आहेत आणि ह्या चुकातून शिकायचं आहे. ठीक आहे? सो भेटूया 30 ऑगस्ट दुपारी 2:30 वाजता आपला पहिला पेपर आहे. सो बी रेडी फॉर धिस. ऑल द बेस्ट. थँक सो मच.